नमस्कार, मी सोनल तांबे. ग्लोबल महाराष्ट्र 24 न्यूज बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. फक्त ग्लोबल महाराष्ट्र 24 वृत्तवाहिनीच्या आपल्या हक्काचे विचार. वसई विरारमध्ये मीटर रिक्षा चालू झाली आहे. आज वसई विरार नालासोपारा नायगावकरांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे. अनेक दिवसांपासून जी रहिवाशांची मागणी होती की शेअरिंग रिक्षासोबत मीटर रिक्षाही सुरू करावी, ती मागणी महायुती सरकारने मान्य करून आजपासून वसई विरारमध्ये मीटर रिक्षाची सुरुवात होते आहे. ही सुरुवात आहे. हळूहळू लोकांमध्ये आणि रिक्षा चालकांमध्ये जनजागृती करून ह्या सुविधेचा उपयोग सगळ्यांना आपल्याला होणार आहे. तर मी महायुती सरकारचे मनापासून आभार मानते आणि इथले जे रिक्षाचे युनियन आहेत, त्यांचे लीडर्स आहेत, रिक्षा चालक आहेत, त्यांचेही आभार मानते की त्यांनी आजपासून ही सुविधा लोकांना देण्यास सुरुवात केलेली आहे. कसं चालणार आहे शेअरिंग रिक्षा आणि मीटर रिक्षामध्ये कसं काय? शेअरिंग रिक्षा वसईमध्ये पूर्वीपासून चालतच होती. शेअरिंग रिक्षासोबत आता मीटर रिक्षा सुरू करण्यात आलेली आहे. RTO मार्फत हे असं रेट कार्ड सुद्धा दिलेलं आहे प्रत्येक रिक्षाधारकाकडे. RTO मार्फत त्यांनी रेट निश्चित करून दिलेले आहेत. किती किलोमीटरसाठी मीटरला किती द्यायचे आहेत, रात्रीचे किती रेट आहेत, त्या रेटप्रमाणे आता रिक्षा चालणार आहेत. आणि हात दाखवला की मीटर रिक्षा थांबतील आणि जिथे जायचे तिथपर्यंत आपल्याला ग्राहकांना सोडतील, अशा प्रकारची ही मीटर सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. परंतु ही सुरळीत सुरू होण्याकरता थोडासा कालावधी आणखीन लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी थोडा संयम ठेवायला हवा आणि रिक्षा चालकांनीही स्वतःहून पुढे यायला पाहिजे आणि ही मीटर रिक्षा सुरू करायला पाहिजे. साहेब नमस्कार. साहेब, आज वसईमध्ये मीटर सिस्टम झालेली आहे रिक्षाला, त्याबद्दल तुम्ही सर्वप्रथम काय सांगाल? प्रादेशिक परिवहन कार्यालय वसईतर्फे सर्वप्रथम तर सर्व वसई विरारच्या नागरिकांचे धन्यवाद आणि रिक्षा संघटनेचे सुद्धा धन्यवाद. त्यांनी आजच्या कार्यक्रमाला चांगला भरघोस प्रतिसाद दिलेला आहे आणि हीच अपेक्षा त्यांच्याकडनं वेळोवेळी राहील. असाच त्यांनी प्रतिसाद द्यावा. आजपासून जो मीटरप्रमाणे चालण्याचा यांनी मानस आखलेला आहे, तो निरंतर हा प्रयत्न त्यांनी चालू ठेवावा आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून द्यावी. सर, वसईमध्ये फर्स्ट टाइम रिक्षा मीटर लागलेला आहे. आता ग्राहक आणि रिक्षा चालक ह्यांच्यामध्ये कधी वादंग झाला तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार? नाही, मीटर अगोदरपासूनच लागलेले होते, परंतु आपण ह्याच्यात थोडंसं प्रबोधन करून प्रत्येकाला ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मीटर प्रमाणे चालण्याचे सुद्धा आवाहन केलेलं आहे. शेअर रिक्षा सुद्धा चालूच आहे आपल्याकडे, त्याही चालू राहणार आहेत आणि ज्यांना आवश्यक प्रवासी ज्यांना मीटर प्रमाणे जाण्याची इच्छा आहे, दूरचं भाडं आहे किंवा ज्यांना स्पेशल रिक्षा करून जायची इच्छा आहे, त्यांनाही तो पर्याय आपण उपलब्ध करून दिलेला आहे. जेव्हा एखादा माणसाला शेअरिंगमध्ये जाणार असेल तेव्हा मीटरच्या आणि या दोघांमध्ये होणारा वाद या कसा टाळता येईल? नाही, ह्याच्यामध्ये वादाचा प्रश्न येणार नाहीये, कारण तो सर्वस्वी निर्णय असणाऱ्या ग्राहकाचा आहे. ज्याला शेअरिंगने जायचं आहे त्याला शेअरिंगचा पर्याय उपलब्ध आहेच आहे आणि ज्याला पर्सनल स्वतःची रिक्षा करून भाड्याने करून जायची आहे, मीटर प्रमाणे जायचं आहे, त्याला तोही पर्याय होतो. त्यामुळे वादाचा प्रश्न इथे येत नाही. तर बऱ्याचशा रिक्षा चालक प्रॉपर त्याची ड्रेस घालत नाही, युनिफॉर्म घालत नाही, त्याच्याकडे परवानगी नाही, त्याच्याबद्दल काय? नाही, त्याच्यावरती आपलं वायव्य पथकामार्फत वेळोवेळी आपण त्याच्यावरती कारवाई करत असतो. ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, ती आपण चालूच ठेवत असतो. आपली माहितीसाठी सांगतो, ज्या स्पॉटवर आपण उभे आहेत तिथे दर दिवसाला रात्री काहीतरी रिक्षांमध्ये अपघात मारपीट असते. आमची चेकिंग दिवसा पण चालू आहे, रात्रीचे पण चालू आहे आणि ही कंटिन्युअस प्रोसेस ती चालू राहील. RTO तर शहराला दिसतच नाही, फक्त हायवेला दिसते. नाही आहे. आपण रिक्षासाठी इथं खास 2 स्पॉट ठेवलेले आहेत, जे सकाळी पण काम करतील, संध्याकाळी पण काम करतील.